हॅलो ऑल, योगिनीज माइंडफुल किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। सो इथे मी बनवणार आहे नाचणी आणि खजूर वापरून स्विस रोल। सो साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। इथे पॅनमध्ये थोडंसं घी घेऊन आपण 1-2 चमचे इथे नाचणीचं पीठ घेतलंय। ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं मीडियम आचेवरती आणि जसं जसं तूप लागेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि भाजायचं। जसं बेसन पिठाला जास्त तूप लागतं भाजताना तसं नाचणीलाही लागतं। सो नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे, हाडांसाठी पण चांगली आहे। त्याच्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि लहान मुलांसाठीही नाचणीचं सत्व वगैरे देतात। सो हे बघा, हे असं छान जसं लागेल तसं तूप आपण त्याच्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं आहे। सो इथे बघा, तुम्ही बघू शकता इथे छान असा रंग बदलला आहे त्याचा। आता अजून थोडंसं 1 चमचा तूप घेऊन इथे मी 1 कपभर खजूर घेतले आहेत। ते खजूर छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। थोडे मऊ झाले की मग आपण त्याला मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि त्याची छान पेस्ट करून घेऊया। मग त्या नाचणीच्या भाजलेल्या पिठामध्ये ही पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला कोका पावडर ॲड करायची आहे किंवा 1.5 चमचाही घेऊ शकता। 1.5 ते 2 चमचे कोका पावडर आणि थोडंसं दूध, हाताला थोडंसं तूप चोळून घ्यायचं आणि मग हे छान असं पीठ मळून घ्यायचं। आता ह्या पिठामध्ये आपलं नाचणी, कोका पावडर, थोडंसं दूध आणि तूप होतं। आता दुसऱ्या एका वाटीमध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घातलं आणि थोडंसं दूध घातलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं चांगलं। तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत त्याचा असा एक गोळा तयार होत नाही। बघा, छान मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता इथे छान गोळा तयार झाला आहे। आता बटर पेपर घ्यायचा, लाटण्याला सुद्धा छान तूप लावून घ्यायचं जेणेकरून ते चिटकणार नाही। सो हा जो गोळा आहे नाचणीचा आणि खजूरचा तो छान असा लाटून घ्यायचा बटर पेपरवर आणि त्याचे साईडचे जे बाजू आहेत एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचा। आणि हे जे आपण मिश्रण तिथे घेतलं होतं खोबऱ्याचं ते मिक्स करून घ्यायचं। त्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये कुठलीही साखर, मध वगैरे काहीही घातलेलं नाही आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मध घालू शकता, पण हे आपण इथे टोटली शुगर फ्री आणि कुठल्याही प्रकारचं गोड याच्यात टाकलं नाही आहे खजूर सोडून। आणि हे असं पॅक करून घ्यायचं आणि 6 ते 8 तास फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करायचं। दुसऱ्या दिवशी आपण हे 6 ते 8 तासानंतर ओपन करायचं। असं छान रोल तयार झाला आहे। सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून ते चिटकणार नाही कापताना वड्या। आणि हे बघा, असं छान स्वीज रोल तयार झाला आहे। सो मुलांसाठी हा हेल्दी चॉकलेट स्वीस रोल आहे। सो तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की सांगा। ते उरलेल्या कात्रणाचे आपण लाडूही बनवले, तुम्ही बघितले। आणि रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं ते।